ठाण्यात महायुतीतच बंडखोरीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। पत्नीला अधिकृत उमेदवारी मिळूनही पती बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उतरलेला आहे। तर अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी आपल्याच किंवा मित्रपक्षांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत वरिष्ठ नेत्यांची मनधरणीचे फोन देखील या उमेदवारांनी उचलले नाहीत। त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतच दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार आहे। याचा फटका नेमका कोणाला बसतो हे चित्र आता 16 जानेवारीला स्पष्ट होईल। कुठेतरी जो स्वाभिमान माझा स्वतःचा जपण्यासाठी ह्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई या विभागामध्ये करण्यासाठी आम्ही सर्व ह्या पॅनलच्या माध्यमातून इकडे उभे राहिलेलो आहोत। असं आहे की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जे काय केलं ते लोकांसमोर आहे। सगळ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त करावी, ही लोकशाही आहे। काम बोलता आहे, माझं नाव हे माझ्या कामाने झालेलं आहे आणि काम बोलता आहे। बाकी सगळ्यांनी साम दाम दंड जे आहे ते वापरावे। कुठेतरी जो स्वाभिमान माझा स्वतःचा जपण्यासाठी ह्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई या विभागामध्ये करण्यासाठी आम्ही सर्व ह्या पॅनलच्या माध्यमातून इकडे उभे राहिलेलो आहोत। मी पक्षात आहे, मी नगरसेविका होती म्हणून मी पक्षाची एकनिष्ठ आलेली आहे आणि मी माझा प्रचार चालू केलेला आहे। रवी घरत यांचं काय असेल ते रवी घरत बघून घेतील। मी नम्रता रवी घरत या प्रभागाची जी नगरसेविका होती, मी माझं पक्षात राहून जे आपलं युतीचा प्रचार आहे ते मी माझ्या पद्धतीत करत आहे आणि लोकांचाही छान प्रतिसाद मलाही आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर हे दहिसर प्रभाग 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यांच्या प्रचारासाठी भाजप खासदार आणि सुप्रसिद्ध गायक मनोज तिवारींनी उपस्थिती लावली होती। दहिसरच्या धारखडी, वैशाली नगर, केतकीपाडा परिसरामध्ये मनोज तिवारी यांनी चौक सभा घेतल्या। यावेळी मनोज तिवारी यांना पाहण्यासाठी उत्तर भारतीय नागरिकांची मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे। मुंबईच्या मारडाळ मालवणी परिसरामध्ये काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या 7 उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या रोड शो दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी मालाड विधानसभा मतदारसंघामधून 6 ते 7 नगरसेवक निवडून आणणार असून मुंबई महापालिकेवरती काँग्रेसचा महापौर बसणार असा दावा आमदार असलम शेख यांनी केला आहे। एमआयएमच्या तिकीट वाटपावरून नाराज असलेले नाशिर सिद्दीकी अखेर पुन्हा एमआयएमच्या व्यासपीठावरती आले। पालिका निवडणुकीमध्ये तिकीट विक्री झाल्याचा आरोप करत त्यांनी याआधी इम्तियाज जलील यांच्यावरती टीका करत फोटो फाडले होते। मात्र छत्रपती संभाजीनगरमधील सभेत व्यासपीठावरती आल्यानंतर जलील यांनी सिद्दीकी यांची गळाभेट घेतली। यावेळी पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देखील त्यांचं स्वागत केलं। विशेष म्हणजे ओवेसी सभास्थळी आधी पोहोचले तर जलील नंतर आले आणि त्यांच्या आगमनानंतर जोरदार जल्लोष पाहायला मिळाला। कोल्हापुरात महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला। याच दरम्यान प्रचारात एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय। पारंपरिक राजकारणाला लोककलेची शाहिरीची जोड देत थेट शाहीर दिलीप सावंत आपल्या लेकीसह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। हातात डफ, तुणतुणं, डोक्यावरती फेटा आणि ओठांवरती शाहिरी कवनं अशा आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये बाप लेकीची ही जोडी कोल्हापुरातील आपल्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना दिसतेय। नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचार आता वेग घेताना दिसतोय। पंचवटीतील प्रभाग क्रमांक 4 हा कामगार बहुल प्रभाग म्हणून ओळखला जातो। बहुतांश कामगार पहाटेपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामासाठी जात असल्यामुळे दिवसभर घरी नसतात आणि त्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर उमेदवारांकडून कामगार वस्त्यांमध्ये जोरदार प्रचार केला जातोय। रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची आश्वासनं उमेदवारांकडून दिली जात आहेत। नाशिकच्या सिडको भागातील कसमादे मतदारांना उमेदवारांकडून खानदेशी भाषेमध्ये मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे। सिडको परिसर हा कामगार, नोकरदार आणि खानदेशी मतदारांचा भाग असल्यामुळे या भागामध्ये उमेदवारांकडून खानदेशी गाण्यांवरती मतदारांसोबत ठेका धरत प्रचार केला जातोय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार या भागामध्ये उच्च शिक्षित असल्यामुळे नोकरदार वर्गाचा देखील मोठा प्रतिसाद या उमेदवारांना मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील कळवंड गावामध्ये राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड घडली आहे। तब्बल 1600 शेतकऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत अख्ख्या गावाचं पक्षांतर केलंय। जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरलेली आहे। कळवंडे धरणाचा 2 वर्षापासून प्रलंबित प्रश्न हा 8 महिन्यांमध्ये सोडवण्याचं आश्वासन मंत्री योगेश कदम यांनी दिलं। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये गावातील उद्योजक वसंत उदगे यांच्यासह ग्रामस्थांनी धनुष्यबाण हाती घेतला।
पनवेल महापालिकेकडून आगामी निवडणुकीसाठी मतदार जनजागृतीवरती विशेष भर देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपत पोवाडे आणि पथनाट्यांच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली जाते. सांस्कृतिक माध्यमांचा प्रभावी वापर करत पनवेलमध्ये सर्व भागामध्ये हे उपक्रम राबवले जात आहेत. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पनवेल महापालिकेचं विशेष अभियान हे सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार आणि अजित पवार वेगळे नाहीत, दोघं एकच असल्याचं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलंय. दोन्ही पवारांना सदिच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे आहेत असं कोणी सांगत असेल तर ते खोटं आहे असंही पटोले म्हणाले. पुणे महापालिकेमध्ये दोन्ही पवारांची आघाडी झालेली आहे. तसंच अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र दिसत असल्यानं त्यावरून नाना पटोलेंनी पवारांवरती निशाणा साधलाय. नवी मुंबईत पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या वतीनं प्रचारादरम्यान काही भागामध्ये गुजराती भाषेतील पत्रकं वाटली जात आहेत. त्यामुळे मनसे आता या विरोधामध्ये आक्रमक झालेली असून मराठी मतदारांचा भाजप अपमान करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. महापालिका निवडणुकांच्या धामधुमीमध्ये संभाजीनगरमध्ये बुधवारी मोठा राडा झाला. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला झाला. संभाजीनगरात आज इम्तियाज जलील यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी 2 गटांमध्ये हा वाद उफाळला आणि त्यानंतर त्याचं राड्यात रूपांतर झालं आणि मग गाडीतून जाणाऱ्या जलील यांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या प्रकरणानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. दरम्यान जलील यांनी गाडी सकट आपल्याला जाळण्याचा प्रयत्न झालेला असून या हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाटांचं संरक्षण असल्याचा गंभीर आरोप केलाय. फायटर होते, 1-2च्या हातात नाही का छोटे छोटे असे छुरे टाईप होते. माझ्या 1-2-4 मुलांना लागलेला पण आहे. त्यांचा एकच उद्देश होता की इम्तियाज जलीलवर कशा हल्ला करायचा. मला टार्गेट करायचं होतं. कारण मी स्पष्टपणे सांगितलं होतं की हल्ला करायचा होता. ते मला हल्ला करायचं. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघत असेल तर त्यांचं मेन टार्गेट जे आहे ना ते गाडी थांबवून आणि आता तर आम्हाला अशी माहिती मिळत आहे की ते गाडी जाळण्याचाही प्रयत्न करणार होते. गाडी थांबली असती तर हो ते त्यांचा असा प्रयत्न होता. तर ठीक आहे, तयारी त्यांनी केलेली आहे. जे काही त्यांना करायचं होतं त्यांनी केलेले आहे. गाडी जाळण्याचाही प्रयत्न करणार होते. गाडी थांबली असती तर हो ते त्यांचा असा प्रयत्न होता. कोण आहे काय हे की 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहे या शहरामध्ये ज्यांना संरक्षण. कलीम कुरेशी हे लोकसभामध्ये उभे राहिलेला, विधानसभामध्ये उभे राहिलेला आणि त्यांना संरक्षण मिळते, पैसे मिळते अतुल सावे आणि संजय शिरसाट करून. माझ्याकडे ऑडियो एविडेंस आहे. जो लोकशाही तरीके से शांतिपूर्ण तरीके से इलेक्शन होगा तो हम भी वो इलेक्शन वैसे ही लड़ेंगे. लेकिन अगर कुछ गुंडे ये समझ रहे हैं कि हम अपने शहर के अंदर गुंडागिरी के जरिए है तो मजलिस को कमज़ोर करेंगे तो मजलिस का एक चाहने वाला जो है वो सड़क के ऊपर आएगा. ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय शिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे. मैं साफ तरीके से आपको बोल रहा हूँ, भाजपा के मंत्री अतुल सावे का नाम ले रहा हूँ, पालक मंत्री संजय शिरसाट का नाम ले रहा हूँ. इनके पाले हुए गुंडे हैं ये. दरम्यान या सगळ्या राड्यानंतर ज्यांच्यावरती मारहाणीचा आरोप करण्यात आला ते कलीम कुरेशी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी हे सगळं एमआयएमनंच घडवून आणल्याचा आरोप केलाय. कलीम कुरेशी संभाजीनगरच्या प्रभाग 9 मधून वंचितचे उमेदवार आहेत तर प्रभाग 14 मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याच माणसांनी केलं. ते त्यांनी त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही मार्केटमध्ये. ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे. ते त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असंच प्रयत्न करत आहेत. ते लोक स्पष्ट आरोप आहे की सगळा राडा तुम्ही केलेला आहे. वो ये सब झूठा है. ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया. हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं. हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर रहे थे. पार्टी में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया. वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया. हमने नहीं किया. हमारे पास का कोई ग्रुप नहीं अपना. या मारहाणीवरती एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मात्र जलील यांच्यावरचा हा हल्ला पूर्व वैमनस्यामधून केल्याचा आरोप केला आहे.
मैं 3 दिन से मुझे ये चीज़ का इल्म था। मैं 3 दिन से इम्तियाज़ जलील साहब को बोल रहा था कि ये ऐसे अंडे मारने वाले, ऐसा लेडीज़ को आगे करने वाले हैं, ये सब इनकी प्लानिंग थी। इसमें आरिफ हुसैनी का भी बहुत बड़ा हाथ है। डॉक्टर जफर भी इसमें इन्वॉल्व है। इसमें सलीम वाईगावकर भी इसमें इन्वॉल्व है, सलीम पटेल वाईगावकर, बोरगावकर, ये सब लोगों ने आज 3 दिन पहले प्लानिंग करके ये सब घड़ा है। दरम्यान इम्तियाज जलील अत्यंत खोटारडा माणूस असून पैसे देऊन तिकीट वाटल्यामुळे त्यांच्यावरती कार्यकर्त्यांनी हल्ला केला, अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। तसंच जो शेर आया म्हणत होता त्यालाच आता पळावं लागतंय, त्यामुळे जैसी करणी वैसी भरणी असं म्हणत शिरसाट यांनी या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला झाला। संभाजीनगरात इम्तियाज जलील यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। यावेळी 2 गटांमध्ये वाद उफाळला आणि यानंतर त्याचं राड्यामध्ये रूपांतर झालं आणि मग गाडीतून जाणाऱ्या जलील यांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या प्रकारानंतर असदुद्दीन ओवैसींनी इम्तियाज जलील यांचं घर गाठत झालेल्या प्रकाराची चौकशी केली। भाजपनं केलेली अंबरनाथमधील काँग्रेस सोबतची आणि अकोटमधील एमआयएम सोबतची आघाडी मुख्यमंत्र्यांनी एका तडाख्यामध्ये उडवून लावली। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपनं सत्तेसाठी चक्क काँग्रेस सोबत आघाडी केली होती, तर अकोटमध्ये भाजपनं सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली होती। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। भाजपवरती चहूबाजूंनी टीका होऊ लागली। एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या आघाड्या मोडाव्याच लागतील असं ठामपणे सांगितलं। तसंच अशा आघाड्या करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे आदेश देखील दिलेत। पक्षामध्ये ही अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी खडसावलंय। दरम्यान अकोट आणि अंबरनाथमधील अभद्र युतीबाबत भाजपचे मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी काही बाबींची स्पष्टता दिली आहे। अकोटमधील 4 नगरसेवक एमआयएमची विचारसरणी सोडून आमच्या सोबत आलेले आहेत, ते एमआयएम म्हणून आलेले नाहीत असं रणधीर सावरकर यांनी म्हटलंय। अकोट आणि अंबरनाथमधील युतीवरती एकीकडे भाजपमध्ये वातावरण तापलंय, तर दुसरीकडे आता एमआयएम पक्षामध्ये देखील गरमागरमीचं वातावरण दिसून येत आहे। भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणार नाही, तसंच आघाडी करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे। तसंच आघाडीच्या या निर्णयामुळे ओवैसी देखील रागावलेले असून निर्णय कोणत्या स्तरावरती घेण्यात आला या संदर्भामध्ये आढावा मागितल्याचं जलील यांनी म्हटलं। दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील काँग्रेस सोबतच्या युतीवरती प्रतिक्रिया दिली आहे। ज्या प्रवृत्तीला मागे सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठाव केला, त्याच काँग्रेस सोबत युती होत असेल तर भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष द्यायला हवं असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजप दुतोंडी गांडूळ असून त्यांनी कुणीही चालतं अशी टीका राऊतांनी केली आहे। तर भाजपचं हिंदुत्व आता कुठे गेलं असा सवाल सचिन अहिर यांनी केलाय। या दरम्यान एमआयएम ही भाजपचीच बी टीम असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली। या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्यावरती देखील त्यांनी भाष्य केलं। शिवाय काँग्रेससोबत आमची लढाई असली तरी विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली आहे। यावरती माजी खासदार सुजय विखे पाटलांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा दाखला देत संजय राऊतांची चांगलीच खिल्ली उडवली आहे। राऊत यांचं चला हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये एक पात्र आहे, त्या पात्राला दुसरं पात्र विचारतं तुम्ही सारखे ठाकरेंचीच मुलाखत का घेता, त्यामुळे संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये विशेष असं काही नसेल असं विखेंनी म्हटलंय। दरम्यान संजय राऊत यांनी 8 दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंना प्रश्न पाठवलेले असतील आणि त्याखाली उत्तरं देखील पाठवली असतील असा टोला विखे पाटील यांनी लगावलाय। महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे। भाजप शिवसेनेसोबतच्या युतीवरून ओवैसींनी अजित पवारांवरती निशाणा साधला। यावेळी अजित पवारांसारखे 56 खिशात ठेवून फिरतो अशी टीका देखील ओवैसींनी केली होती। ओवैसींच्या या टीकेला अजितदादांनी जोरदार पलटवार दिलाय।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती पातळी सोडून टीका केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. महाराष्ट्राला सर्वात मोठा गुंड देवेंद्र फडणवीस असल्याचं वादग्रस्त विधान हे सपकाळ यांनी केलंय. तसंच पुढे बोलताना बरेच अपशब्द देखील वापरले. त्यामुळे या वक्तव्यावरून भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हर्षवर्धन सपकाळांचा चांगलाच समाचार घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील टीका आम्ही सहन करणार नाही, हर्षवर्धन सपकाळांना धडा शिकवू, असं बावनकुळेंनी म्हटलंय. अशोक चव्हाणांपूर्वी काँग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. तेव्हा तिथं अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. त्यांना हा स्वतःचा अपमान वाटला नाही का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारलाय. दरम्यान हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य बालिश असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. तर लाज काढण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्ला अशोक चव्हाणांनी सपकाळांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप चिखलीकर यांनी नांदेडमध्ये प्रचाराचा नारळ फोडताना भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरती सडकून टीका केली. जनता अशोक चव्हाणांना घरी बसवेल आणि नांदेड वाघाळ नगरपरिषदेवर महानगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास चिखलीकर यांनी व्यक्त केलाय. जुलै 2025 पर्यंतच्या नोंदणी झालेल्या मतदारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सांगोल्यातील विधिज्ञ सचिन देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रीट याचिका दाखल केली आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी आणि जिल्हा परिषदेच्या सगळ्या निवडणुका एकाच दिवशी घ्याव्यात, अशी मागणी देशमुख यांनी आपल्या याचिकेमधून केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं देशमुख यांची ही याचिका दाखल करून घेतली आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये त्यावरती सुनावणी देखील होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलाय. महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सर्व राजकीय पक्षांच्या मुख्य प्रतोद आणि प्रतोदांच्या बाबतीमध्ये एक मोठा निर्णय घेतलाय. आता या पदावरती कार्यरत असलेल्या सदस्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे त्यांना सरकारी कर्मचारी आणि शासकीय वाहनांसारख्या महत्त्वाच्या सुविधा या उपलब्ध होणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचं कामकाज सांभाळण्यासाठी, आमदारांना सूचना देण्यासाठी आणि सभागृहामध्ये शिस्त राखण्यासाठी मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नियुक्ती केलेली असते. आता या दोन्ही पदांना प्रशासकीयदृष्ट्या मंत्रिपदाचा दर्जा हा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मान सन्मानामध्ये आणि सुविधांमध्ये मोठी वाढ झाली. रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुनील तटकरे यांच्या मुरुडमधील मेहू डॉन या डान्सचा उल्लेख करत थोरवेंनी टीका केली असून हा निर्लज्जपणा असल्याचा आरोप केलाय. तसंच काळोखेंची हत्या ही सुपारी देऊन केलेली नियोजनबद्ध हत्या असल्याचा दावाही थोरवेंनी केलाय. दरम्यान उर्वरित आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील थोरवेंनी दिलेला आहे. यवतमाळमधील स्टेट बँक ऑफ चौकातील सावित्रीबाई फुलेंचा पुतळा हा नगरपालिका प्रशासनानं हटवला होता. या प्रकरणी पुतळा समितीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान या पुतळास्थळी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या 5व्या वंशज नीता होले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनावरती नाराजी व्यक्त करत पुतळा हा पुन्हा बसवण्याची मागणी केली. तसंच लवकरात लवकर काम न झाल्यास उपोषणाला बसणार असा इशारा देखील नीता होलेंनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या अभावावरून काँग्रेसनं शासनाविरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे ठेवलं असताना प्रत्यक्षमध्ये जिल्ह्यात चांगली आरोग्य व्यवस्था आणि रस्ते नसल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे 2 दिवसांपूर्वी एका गरोदर मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं गडचिरोलीमध्ये धरणे आंदोलन केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.